तर राजाभाऊ वाजे यांच्या कार्यालयाबाहेर अज्ञात व्यक्तीकडून बॅनरबाजी करण्यात आली आणि आम्हाला गर्व आहे, आम्ही एक निष्कलंक आणि प्रामाणिक खासदार निवडून दिला असा बॅनर सध्या चर्चेत आहे। राजाभाऊ वाजे यांच्या छायाचित्रासह या बॅनर्सनी सगळ्यांचं लक्ष वेधलंय। तर ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदारांनी साथ सोडल्यानंतर वाजेंनी मात्र निष्ठा कायम ठेवल्याची चर्चा आहे आणि पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम देत उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे। निष्ठा आणि प्रामाणिकपणाच्या प्रतिमेमुळे समर्थकांकडून कौतुकाचा वर्षाव केला जातोय। बॅनर कोणी लावला याबाबत मात्र अद्याप स्पष्टता नाही। लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। लक्ष्मण, आपण बघतो राजाभाऊ वाजे यांच्या कार्यालयाबाहेर आता बॅनर्स लागलेले आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या कार्यालयाबाहेर हा एक होर्डिंग सध्या नाशिककरांचं लक्ष वेधून घेतोय। त्याच्यावरती जो आशय आपल्याला पाहायला मिळतोय तो आहे, आम्हाला गर्व आहे, आम्ही एक निष्कलंक आणि प्रामाणिक खासदार निवडून दिला, एक नाशिककर, असा आशय या होर्डिंगवर आहे। हा फलक राजाभाऊ वाजे यांच्या नाशिकच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आलेला आहे। एकूणच जर महाराष्ट्रामध्ये जे काही पक्षांतराचं वारं वाहतं या सगळ्यामध्ये अशा पद्धतीनं एक खासदार हा प्रामाणिकपणे पक्षनिष्ठा जपत ठाकरेंसोबत आहे आणि त्यामुळे त्यांच्या या सगळ्या कृतीचा, सगळ्या कार्याचा गौरव जो आहे तो असा नाशिककरांकडून केला जातो। सध्या नाशिक शहरातल्या सोशल मीडियावर देखील राजाभाऊ वाजे यांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात पोस्ट व्हायरल होत आहे आणि त्यातच आता त्यांच्या घराबाहेर आणि विशेषतः कार्यालयाबाहेर नाशिक शहरामध्ये अशा पद्धतीचे होर्डिंग लागल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं अमित, तर प्रामाणिक आणि निष्ठावान लोकांच्यासाठी सामान्यांची भूमिका किंवा सामान्यांचं मत काय असू शकतं ते अशा पद्धतीने होर्डिंगवरती आपल्याला पाहायला मिळते, फलकांवरती पाहायला मिळते, सोशल मीडियावरती पाहायला मिळते। राजाभाऊ वाजे यांनी जी भूमिका ठाकरेंसोबत राहण्याची घेतली, एकनिष्ठ राहण्याची घेतली, त्याचं कौतुक आता सर्व स्तरातून होतंय आणि तशा स्वरूपाचे होर्डिंग जे आहे ते शहरामध्ये लागल्याचं पाहायला मिळतंय। अमित, बरं लक्ष्मण, धन्यवाद।